माहीतच नाही, जाग केल्यानंतर तो पुन्हा तो गुन्हा करत नाही. आणि मूर्ख माहिती असतं की दुसऱ्यापासून सुख मिळत नाही, जग सांगतं, त्याला जाग केलेलं आहे तरी मूर्खपणासारखा करतो, त्याला मूढ मते म्हटलेलं आहे. आपल्याला माहिती आहे चर्वण तर्पण करायचं असतं तरी आपण मूर्खपणा करतो, मूढ अज्ञानी. आपल्याला माहिती आहे साधना इतकी केल्यानंतर असं मिळत असतं तरी आपण अज्ञानी नाहीत, मूर्ख आहेत, आपण करत नाही. माहिती आहे, माहिती असल्यानंतरही चुका करतो तो मूर्ख, आणि माहितीच नाही चूक झाली तो अज्ञानी. शंकराचार्यांनी योग्य शब्द टाकला की नाही, आणि तो आपल्यासाठी आहे की नाही. याला मूढ मते म्हटलंय, कारण वाळूतून तेल निघतच नाही, दुसऱ्यामध्ये सुख मिळत नाही. माहिती आहे की सुख मिळत नाही, अज्ञानाला माफी आहे, मुडाला नाही, जाणून बुजून तो मूर्खपणा करतो. एक असा विचार करा की किती वेळेस कामातूर तुम्ही झालात आणि किती वेळेस काम वासनेने तुम्हाला घेरलं. आता कामाचा दुसरा पार्ट शॉर्टमध्ये सांगायलो, डिटेल पुन्हा कधी घेऊ विषयापुरतं. किती वेळेस काम वासनेने घेरलं. आत्ताच त्यांनी ब्रह्मचर्याचा एक अर्थ सांगितला. जे 5 अर्थ सांगितले त्याच्यात एक अर्थ आहे शुक्रचं संरक्षण, वीर्याचं संरक्षण, हा अर्थ आहे ब्रह्मचर्याचा. आता किती आपण करतो, किती कंट्रोल केलंय. ज्या साधकांचं इतकं आल्यानंतरही कंट्रोल होत नसेल, कामातूर झालेले असतील, वैराग्यामध्ये कामाचं रूपांतर करू शकत नसतील, ऊर्ध्व मार्गात ती ऊर्जा जाऊ शकत नसेल, खाली जात असेल ती ऊर्जा, काम ऊर्जा ही खाली पडते. हे पहा, काम पाण्यासारखा आहे जो खाली वाहतो, खाली पडतो, तुम्हाला खाली पाडतो. इंद्रियातली ऊर्जा शक्ती जी ऊर्ध्व होण्याकडे गेलेली असते, जी वैराग्याकडे गेलेली असते, ज्याच्यामधनं योगाग्नी निर्माण होतो, ती ऊर्जा संपून कामवासनेमध्ये खाली जाते, इंद्रियाची शक्ती क्षीण करते. आणि एकदा इंद्रियाची शक्ती क्षीण झाली तर तुमची शारीरिक शक्ती क्षीण होते, ज्याला रेजिस्टन्स पॉवर म्हणतात. आणि ती क्षीण झाली की अध्यात्म शक्ती दगा देते, तुम्ही किती साधना करा. कारण मी नेहमी म्हणतो शारीरिक क्षमतेवर, ते शारीरिक शक्तीवर आध्यात्मिक शक्ती आधारलेली असते. आणि म्हणून तुम्ही ती शक्ती जर नाही सांभाळली, ती काम ऊर्जा जर नाही सांभाळली, ती ऊर्ध्वगती तिची जर नाही झाली, कामाकडून रामाकडे ती जर नाही गेली, तर आपण संपलो. किती साधना करा, कामवासनेने घेरले पण कधी तृप्त झाले का. पण समजा अशी कल्पना करा, कामवासनेने घेरलं आणि आम्ही नेहमी तृप्त झालो. पण एकदा कामवासनेने घेरले, तृप्ती झाल्यानंतर तृप्ती मिळाली का हो. जसं मी काल परवा पुरणपोळीचं उदाहरण दिलं. खूप आवडते पुरणपोळी, खाल्ल्यानंतर पुन्हा जन्मात खावीशी वाटू नये ना, तृप्त झालो असं होतं का. पुन्हा कामवासनेने हा घेरल्या जात असेल आणि पुन्हा पुन्हा हा जर तडपत असेल कामवासना तृप्तीसाठी, हा तृप्त झाला का. म्हणजे सुख याला कामवासनेपासून मिळाल्यासारखं वाटलं, ते परमनंट टिकलं का. आणि परमनंट टिकलं नसेल तर ती सुख होतं का. आणि ते सुख नव्हतं, त्याचा परिणाम शेवटी दुःखच झालं. कारण इंद्रियांची शक्ती क्षीण झाली, स्मृती भ्रंश झाली, अध्यात्म शक्तीने दगा दिला. आणि ते अज्ञानी नाही, माहिती आहे आपल्याला की आपल्याला सुख मिळत नाही, तरी आम्ही ते वारंवार करतो, म्हणून मूर्ख आहोत. मूढ मते, अज्ञानी नाही. एकदा सांगितलं, हुशार झाला, हरकत नाही.
कबीरांकडे आणि सॉक्रेटिस दोघांचं एक उदाहरण, दोघांच्या जीवनात सारखं येतं. त्यांच्याकडे एक माणूस आला. का हो म्हणले, कामवासना तृप्त किती वेळेस करावी? दोघांनी सांगितलं जन्मातून एकदा. ते म्हणले नाही जमलं तर? म्हणले दोनदा. नाही जमलं तर? म्हणले तीनदा, चारदा, पाचदा. शेवटी ते 6 महिन्यात एकदा आले आणि म्हणाले पुत्र निर्मिती करता, फक्त त्याचा उपयोग. पण नाही जुळलं तर? ठीक आहे म्हणजे वर्षातून एकदा, 6 महिन्यातून एकदा. नाही जुळलं तर? म्हणजे कफन का कपडा घर को लाके रखो और रोज करो. म्हणजे स्मशानाकडे जाण्याची ज्याला तयारी करायची त्यांनी याच्यात लिप्त व्हावं. कारण कामच त्याच्या मनातून गेला नसेल तर राम त्यांच्या जीवनातला संपला म्हणून समजा. मग काम वासना आणि कामेच्छा या दोन्ही कशा अडसर ठरतात की ज्या सुखांच्या मागे आम्ही लागलेलो आहोत ते कधीही मिळणार नाही. मग कसं मिळावं ती खूण वेगळी आहे, ती सांगितलेली आहे तुम्हाला. आणि मधून जसा विषय सांगेल, आता नाही. किती वेळेस कामवासनांनी घेरले पण कधी तृप्त झाले? आनंदाचा वर्षाव झाला का? का झाला नाही आनंदाचा वर्षाव? अरे 1000 वर्ष ज्यांनी तरुणपणाचं आयुष्य वासनेचं भोगलं कोण? ययाती. तोही रडला, मला नाही ते आनंद, सुख आणि तृप्ती आणि शांती नाही मला मिळाली त्याच्यापासून. आणि आपण मात्र त्याच्याच मागे लागलो. ते कमी कसं व्हावं, ते शांत कसं व्हावं, त्याचे प्रयोग कोणीही करायला तयार नाही. पशुतुल्य जीवन साधकही जर जगत असतील, भक्तही जगत असतील, तर बाकीच्यांनी काय करावं हा विषय स्वतंत्र आहे. कधी सुख लाभले, टिकले का? कधी संतोष मिळाला का? आनंदाचा वर्षाव झाला का? पण यावर माणूस विचार करत नाही, कारण भीती वाटते. विचार देखील करत नाही, भीती वाटते. विचार करणं देखील, काम वासनेवर विचार करणं देखील भीती वाटते. जरा खेळ बंद झाला तर वाटतं आपल्या जीवनातला रस संपला. खेळ चालू ठेवावा हा मूर्खपणा. सतत आपण विचार करत राहतो. भीती वाटते. हा खेळ बंद झाला तर संपली ही भीती वाटते. संसार काम वासनेचा खेळ आहे. हा संसार म्हणजे काम आणि वासनेचा खेळ आहे. त्यामध्ये आम्ही दबलेलो आहोत. माहीत आहे की याचं शिखर फार लांब आहे, इसकी मंजिल बहुत दूर आहे असं वाटतं. तरी मन धोका देते. माहिती आहे की याच्यापासून सुख मिळणार नाही, कामापासून सुख मिळणार नाही, पण मन धोका देतं बरं का. म्हणजे दोन्ही प्रकारात, वासनात्मक सेक्समध्ये देखील धोका देतं आणि याच्यातही धोका देतं. विषय, वस्तू आणि व्यक्ती याचं जे आकर्षण आहे आपल्याला, त्यामध्ये धोका बसतो. मन सांगत असतं आपलं नाही नाही, केव्हा तरी सुख मिळेल, आपल्याला नक्कीच मिळेल. मन धोका देतं आपलं बाह्य मन. आज नसेल तरी मला मात्र सुख उद्या निश्चित मिळेल. अपवादात्मक मी एक्सेप्शन राहील, पण मला निश्चित मिळेल. माहितीवर का कोणी सुखी नाही. प्रत्येक जण सांगतो सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. संत सांगतायत, आपणही म्हणतो माहिती आहे, पण नाही त्यांना मिळालं नसेल, मला नक्की मिळेल, मी एक्सेप्शन राहील, हे मन सांगत असतं. लोकांना मिळालं नाही कारण ते बुद्धिवान नव्हते, नसतील, वाटा चुकल्या असतील, मी चुकणार नाही असं आपल्याला वाटतं. त्यांच्या चुकल्या असतील हो, पण मी हिरो आहे, नाही चुकणार. म्हणून कामाने जर तुम्ही जागा झालात तर राम मिळेल.
काम करत असतानाही जागृत राहा, जागे राहा, झोपलेले राहू नका, निद्रिस्त राहू नका, परिणामाची चिंता नको, सगळं जाग पाहिजे. जागा म्हणजे द्रष्टाभाव.